नमस्कार, मी अश्विनी। येत्या काही दिवसावर दिवाळी आली आहे। सर्वजण आपल्या घरातील दिवाळीची साफसफाई करण्यात व्यस्त झाले आहेत। दिवाळीच्या सणाला आपण घरातली पूर्ण साफसफाई करत असतो। तसं बघितलं तर आपण रोज घराची साफसफाई करत असतो, परंतु दिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून आपण साजरा करत असतो। त्यामुळे घरातील आपण सर्व ठिकाणे साफ करत असो। अशी कोणतीही जागा ठेवत नाही की ती साफ करायची राहिली असेल। ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करते। माता लक्ष्मी ज्या ठिकाणी जास्त वेळ राहते त्या ठिकाणी स्वच्छता, सुंदरता, आनंदी वातावरण असते। माता लक्ष्मी कधीच त्या ठिकाणी राहत नाही ज्या ठिकाणी स्वच्छता नसते। ज्या ठिकाणी घरात नेहमी भांडणे, वादविवाद होतात त्या ठिकाणी सुद्धा माता लक्ष्मी वास करत नाही। माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर आपण आपलं घर नेहमी आनंदी ठेवायला हवं आणि आपल्या घरातील वातावरण सुद्धा आनंदी असायला हवं। त्यासोबत आपलं घर स्वच्छ असणं सुद्धा गरजेचं असतं। आपल्यामध्ये एक म्हण आहे बघा, ती सर्वांना माहितीच असेल। ती म्हण अशी की ज्या ठिकाणी हात फिरे त्या ठिकाणी लक्ष्मी वसे। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करते। त्यामुळे घरात नेहमी सुंदरता आणि नवीनता असणे गरजेचं असतं। जर का तुम्ही घराची साफसफाई करताना अशा काही वस्तू तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही लगेच घराच्या बाहेर काढून टाका। चुकून सुद्धा या वस्तू घरामध्ये ठेवू नका। यामुळे आपल्या घरात बरेच दोष निर्माण होऊ शकतात। जर यापासून आपल्याला संरक्षण हवे असेल तर या काही वस्तू घरात ठेवू नका। दिवाळीची साफसफाई करताना जर तुम्हाला या वस्तू दिसल्या, सापडल्या तर त्या लगेच घरातून बाहेर काढा। बऱ्याच जणांना अशी सवय असते की भविष्यात आपल्याला या वस्तूंची गरज लागू शकते, म्हणून आपण त्या वस्तू जपून ठेवतो। आपण कितीही वर्ष झाले तरी सुद्धा त्या वस्तू आपण वापरत नाहीत। काही वेळेस ज्या गोष्टीची गरज असते ती आपल्याला वेळेवर सापडत नाही। अशा गोष्टी ठेवून आपण कचरा गोळा करत असतो आणि ज्या ठिकाणी कचरा असतो त्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही। तर या वस्तूमध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे फुटलेला आरसा। फुटलेला आरसा आपल्या घरात कधीही ठेवू नये, त्यामुळे आपल्या घरात वादविवाद जास्त होत असतात। त्याचबरोबर तुटलेला आरसा आपण अडगळीच्या ठिकाणी ठेवून देतो, म्हणजेच आपण कचरा गोळा करत असतो। त्यामुळे फुटलेला आरसा आपल्या घरात बिलकुल सुद्धा ठेवू नका। तरी त्या आरशाची फ्रेम तुम्हाला आवडत असेल तरी सुद्धा फुटलेला आरसा घरात ठेवू नका। दिवाळीची साफसफाई करताना जर तुम्हाला फुटलेला आरसा तुमच्या घरात सापडला तर तो लगेच फेकून द्या। दुसरी वस्तू म्हणजे बंद पडलेले घड्याळ। घड्याळ बंद पडलेले असेल तर ते सुद्धा तुम्ही घरात ठेवू नका। तरी ते तुम्हाला खूप आवडत असेल तरी सुद्धा ते बंद पडलेले घड्याळ तुम्ही तुमच्या घरात ठेवू नका। जर का तुम्हाला फेकून द्यावे वाटत नसेल तर ते तुम्ही लगेच रिपेअर करून मगच त्याचा तुम्ही वापर करावा। बंद पडलेले घड्याळ आपल्याला प्रगतीत अडथळे निर्माण करू शकतात, त्यामुळे बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नका। नंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या वस्तू। अशा वस्तू आपण घरात ठेवू नये। त्याचबरोबर घरात पेंटिंग किंवा फोटो लावताना नेहमी प्रसन्न आणि निसर्गाच्या पेंटिंग लावाव्यात। त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टींचा प्रभाव जास्त पडत असतो। हिंसक वृत्तीच्या पेंटिंग शक्यतो आपल्या घरात कधीही लावू नयेत। त्यानंतर चौथी वस्तू आहे ज्या वस्तू विजेवर चालतात परंतु आपण त्याचा उपयोग करत नाही। अशा वस्तू आपण घरात चुकून सुद्धा ठेवू नका। यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात येत असते। त्याचबरोबर अशा वस्तूंमुळे घरात कचरा सुद्धा खूप जास्त वाढतो। त्याचबरोबर आपण घरात न वापरणाऱ्या वस्तू सुद्धा काही वेळेस साठवून ठेवत असतो, त्यामुळे सुद्धा घरात अशांती जास्त प्रमाणात निर्माण होते। त्याचबरोबर जुने झालेले किंवा लहान झालेले कपडे आपण घरात ठेवून देत असतो, पण त्या कपड्यांचा काहीच उपयोग आपल्याला होत नाही। फायदा आपल्याला त्यापासून काहीच होत नाही, तो फक्त कचराच असतो। ज्या वस्तूंचा वापर आपण वर्षानुवर्ष करत नाही त्या वस्तू आपण घरात ठेवू नये। वस्तू आपण लगेच बाहेर काढाव्यात। तर या होत्या काही वस्तू ज्या आपण घरामध्ये ठेवू नये। तर दिवाळीची साफसफाई करताना या गोष्टींची काळजी घ्या। तुम्हाला या वस्तू तुमच्या घरात आढळल्या, सापडल्या तर लगेच त्या फेकून द्या, जे आपल्या घरात प्रसन्न वातावरण सुद्धा राहील आणि घरामध्ये कचरा सुद्धा होणार नाही। तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा।